पण प्रमोद महाराज ठाकरे यांनी संयोजित केल्याप्रमाणे आज या क्षणाला तारीख 6 डिसेंबर या दिवशी ठीक दुपारी आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण रामणाचार्य यांच्या माध्यमातून सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीचं खूप सुंदर अशा प्रकारचे चिंतन मांडलं। या भागातील खूप अशा प्रकारची भाविक मंडळी माता भगिनी या ठिकाणी जमा झाली आणि सर्वांनी ते अत्यंत लक्षपूर्वक अशा प्रकारचं ऐकलं। या कार्याकरता आडनाव हटवार साहेब या परिवाराने संस्थेला जागा दान दिली आणि त्याचं नेतृत्व प्रमोद महाराज आणि भागातील सगळी मंडळी व्यवस्थितपणे करणार आहेत। या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीचे मूळ धडे या ठिकाणी शिकवले जाणार आहेत आणि याच्यामुळे आपल्या जीवनातील उत्कृष्ट अशा प्रकारचे क्षण आपल्या जीवनात प्राप्त होतील अशा प्रकारचा महत्त्वाचा कार्यभाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे। परमात्म्याच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने हे असंच उत्तरोत्तर कार्य विकसित हो आणि सर्व जगाला आनंदाची आवारो मांडू जगा ही ज्ञानोबरांची जी प्रतिज्ञा आहे ते प्रतिज्ञेकडे वाटचाल चालू अशी भगवचरणी प्रार्थना करतो। जय ज्ञानोबाराय, जय तुकोबाराय। दिवसापासून श्री सीताराम महाराजांची सेवा करत असतो। त्यानंतर माझं वय आता 70 आहे। आता हे पुढचं काळ रेग्युलर राहावं या उद्देशाने मी वारकरी संप्रदायाला माझी हक्काची 4 एकर जमीन मी देत आहे। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी संत महात्मे लोक घडत जा आणि चांगली भावना तयार हो, अनेक संत घडावे आणि जन्म चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी या प्रचाराचं माध्यम चालत राहावं ही एक माझी इच्छा होती, म्हणून ते आज संपूर्ण पूर्ण झाली।